शुगर माझी व्यवस्थित आहे, नाही फोंडजींना पण नाही आहे. अच्छी बात आहे. अभी घर जाके मस्त खाना खाएंगे. शेंगदाणे पण आहेत. वौस्याचा चांगला सदुपयोग केलेला आहे मी. कशी आहेस बाळा तू? छान आहे, छान आहे. फोंडजी क्या हो गया, आप चिल्ला क्यों रहे हो मुझे? आता उद्या सकाळपर्यंत छान मोड येतील मटकीला. व्हॉट डिड यू से? कुठं चालले आहे मला सोडून? द्या ना गरम पाण्याचा चहा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आता आणि आज रविवार असून सुद्धा माझा सगळा स्वयंपाक संपलेला आहे. आज नाश्ता नाही बनवला कारण आता मी आणि फोंडजी दवाखान्यात चाललेलो आहोत. आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांच्या क्लिनिकला आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या निमित्तानं डॉक्टरांनी शिबिर ठेवलेलं आहे. कमी दरामध्ये वेगवेगळ्या टेस्ट करायचं, जसं व्हिटॅमिन B12, हिमोग्लोबिन, बरेचशा टेस्ट आहेत त्या कमी दरामध्ये ठेवलेल्या आहेत. तर डॉक्टरांनी 2दा मेसेज पाठवलेला आहे या म्हणून. तर मी चाललेली आहे, त्याच्यामुळे आज नाश्ता नाही बनवला, डायरेक्ट स्वयंपाक बनवला आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे आज बाजरीच्या भाकरी आणि मस्त कांद्याची पात. बघा कांद्याची पात, इथे कांद्याची पात आहे. अच्छा अच्छा अच्छा. कांद्याची पात केलेली आहे, फ्लावर आणि बघा त्या दिवशी भोगीचं हे होतं ना, काय म्हणतात त्याला, वौसाचं जे हे होतं ना, काय घेवडा, वटाणा, पावटा, त्यातल्या बिया सगळ्या काढल्या मी आणि याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. शेंगदाणे पण आहेत. वौसाचा चांगला सदुपयोग केलेला आहे मी. पुन्हा मिक्स भाजी केलेली आहे. तैयार हो गई है. अभी मैं गैस बंद कर देती हूँ और मैं और फोंडजी जाके आते हैं. तो आने के बाद खाना खाएंगे और साफ सुफ करूंगी. रिकामापोटी जायचं आहे. ना दो के तैयार है ना? और आज नहीं ना होगा. क्या ही बोले लड़के को. अभी कल ना है ना. हाँ आज नहीं ना. ठीक है, खाना वगैरह खा के लेना, हमको लेट हो गया तो. ठीक है, आती हूँ बेटा. देखो, मैं क्यों नहाता नहीं वो मैं बता देता हाथ को लगा है. हाथ को लगा है बराबर. ठीक है. जाओ. हाँ. चलो, फोंडजी कुठे गेले? आज रविवार असल्यामुळे आणि थंडी पण आहे ना, त्याच्यामुळे सकाळ सकाळी मुलं गार्डन मध्ये खेळत आहेत क्रिकेट. हे बघा. वा भाई वा वा, सकाळ सकाळी व्यायाम होत आहे मुलांचा. किती छान. परी कशी आहेस बाळा तू? छान आहे, छान आहे. दूध वगैरे पिले का नाही? का डायरेक्ट खेळायला चालली? अजून काहीच नाही खाल्लं? बिस्किट खाल्ली. दूध प्यायचं बाळा, बिस्किट नाही खायची सकाळ सकाळी. ठीक आहे, ओके, बाय बाय. रुको. गर्दी आहे असं वाटतंय, दिसत आहे वरून. आमची टेस्ट झालेली आहे आणि फोंडजी एकदम व्यवस्थित आहेत, फिट आहेत फोंडजी. माझ्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, फोंडजीच्या शरीरामध्ये चांगला आहे, 16 आहे. मी घरात बसते, व्यायाम करते ना फोंडजी. आणि शुगर माझी व्यवस्थित आहे, नाही फोंडजींना पण नाही आहे. अच्छी बात आहे. अभी घर जाके मस्त खाना खाएंगे. माइल्ड आहे ना, शुगर नाही काय. चला, 86 आहे माझी, तर 86 है. 86 का कर तू? चाले पीते गोड कुछ भी है काय नाही, ऐसा कुछ नाही रहता. 100च्या पुढे जर असेल तर डॉक्टर जरा म्हणतात चिंतेचं कारण आहे, रिकाम्या पोटी. खाल्यानंतर पुन्हा आप बस बोलते रहते हो लेकिन टेंशन लेते नहीं हो. स्वभाव आहे आपका. मला टेन्शन आहे, टेन्शन आहे, टेन्शन आहे म्हणतात, पण ॲक्च्युली मध्ये नसतं काय टेन्शन. चलो. काम
सब रिपोर्ट अच्छे है बेटा। वो तुम्हारे हो गई हाँ? क्योंकि आप फोड़े फैमिली से। हाँ, क्योंकि हम फोंडे फॅमिली से है। मी रोज एक्सरसाइज करते, रोज हिरव्या पालेभाज्या खाते, ड्रायफ्रुट्स तर कमीच खाते, पण डिंकाचे लाडू वगैरे खाल्लेले आहेत, त्याच्यामुळं ठीकठाक आहे हिमोग्लोबिन, शुगर वगैरे. पण फोंडेचे रिपोर्ट सगळ्यात बेस्ट आहेत, सगळ्यात छान आहेत. चला आता जेवण करून घेतो आम्ही. भोजन झाल्यानंतर आता मी आणि मना आराम करत आहोत कारण आणि फोंडची दही खात आहेत. खाना खाने के बाद भी खा रहे. आणि दादू झाडू मारत आहे. लाबाड बच्चा सो रहा है, उठ जा. ह्याला खाल्लं की झोप येते. ऐसा तो है लडका. खाऊन झालं ना मग त्याला कमाल आहे. आता पचवतोय. क्या ही बोले मना को. झोपायचं हाँ, पचून जाते. पुन्हा दुपारी खायचं. फोंडाजी क्या हो गया, आप चिल्ला क्यों रहे हो मुझे. मी वज्रासनात बसलेले जेवण करून थोडा वेळ, आप चिल्ला रहे हो. किती वाजले आता? आता 12 वाजून गेले असतील कदाचित, असं वाटतं. दूध किती वाजता आले? सकाळी आलंय, पण अहो मी तापवणारच होते आता. आप क्यों घाई कर रहे हो. मी कधी कधी 1-1.5 वाजता तापवते दूध. त्यावेळेस थंडी होती, आता नको तसं करू. आता पण थंडीच आहे बघा, मला थंडी वाजते. मी स्वेटर घातलेलं आहे. वात आहे. क्या ही करे भगवान. दुपारचे 2:30 वाजले आहेत आता. बाकी मगाशी जेवण झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून निवांत वामकुशी घेतलेली 1-1.5 तासाची. त्याच्यानंतर आता उठलेली आहे. बाकी कालचा व्हिडिओ वगैरे अजिबात एडिट नाही केला आज मी आरामच केला. मी आता अगोदर ही मटकी राळते आणि नंतर मग कालचा व्हिडिओ एडिट करत बसते निवांत. मटकी तर राळून झालेली आहे. आता उद्या सकाळपर्यंत छान मोड येतील मटकीला. ढक देती हूँ इसके ऊपर. बाकी कौन आ गया है, मेरा मना आ गया है. सीख गया गाडी. फोंडेजी आणि मना गाडी चालवायला गेलेले, म्हणजे मनाला शिकवायला गेलेले फोंडेजी. डरला का. प्रॅक्टिस गरजेची आहे. घरामध्ये 4 चाकी असं शिकत नाही चिरंजीव. म्हणा आज तरी गेलेला, भीत होता म्हणा. मला शिकायला आवडतं पण भीती वाटते. पप्पांना वेळ नव्हता तसाही. आणि तो आमचा जाडू, तो काय गेम खेळत बसला. जायला पाहिजे त्याला आज पण गाडी शिकायला. एकदा शिकलेला आहे पण इंटरेस्ट नाही. क्या आहे करे लडके को. आणि इथं बघा, सकाळी घर झाडू मारलेलं आहे तरी पानं पडलेली आहेत. बघा, आमच्या गोकर्णाची पानझडी सुरू झालेली आहे. 2 महिन्यात पानझडी होते, पुन्हा नवीन पानं येतात, फुलं येतात, फळं येतात. 2-3 महिन्यातून हा कार्यक्रम चालू असतो गोकर्णीचा. बाकी बाहेर पण कडक ऊन पडलेलं आहे. आज टेरेसवरतीच नाही गेले, पण ते आहे तरी आज वेळ नाही मिळायला टेरेसवरती जायला. पण छान ऊन पडलेलं आहे आणि संत हवा पण सुटलेली आहे उन्हाबरोबर. व्हॉट डिड यू से. दुपारचं कोण चहा पितं फोंडूजी. आता नाही चहा, शाम में मिलेगा. कभी भी चाय नाही पिते. तुम्हाला डॉक्टरने सांगितलं शुगर नाही काय नाही म्हणून लगेच चहा पिऊ नका. पितस का. अच्छा ठीक आहे, बना देती हूँ आपके लिए. मनाच घाबरला ना. प्रॅक्टिस करत जा बाळा. चढावरतीच गाडी चढवताना फक्त विषय काय होतो, कन्फ्युज होता. ते ब्रेकच्या जागी मी आज एक्सिलेटर दाबलो. शपथ मना, ऐसा नाही करणे का. प्रॅक्टिसची गरज आहे मग मला. जा जावा रोज संध्याकाळी. चला, इथे फोंडेजींसाठी आणि माझ्यासाठी चहा उकळायला ठेवलेला आहे, अद्रक आणि गवती चहा युक्त. चला, चहा चांगला उकळलेला आहे. आता दूध घालते चहामध्ये. दूध घातलेला चहा पण चांगला उकळलेला आहे. अभी पी लेते हम दोनों मिलके. दुपारी 3 वाजता आहे बोले. जी बिस्कुट है ना. है बेटा, दूध बिस्किट खाना रे. ठीक है, खा लो बेटा. है गोल वाला. फोंडे जी लीजिए चाय. ठीक ठाक बनी है, मीठी नहीं बनी. मैंने जानबूझ के कम डाला. आप चिल्लाते हो हमेशा कैमरे के सामने, इसलिए कमी मिठाई बनाई चाय. मला चहा नाही आवडला हा, पण मी याच्यामध्ये गवती चहाची पानं घातलेली आहेत ना, त्याच्यामुळं गवती चहाचा पाण्याचा चहा पिल्यासारखं वाटत आहे. गरम पाण्याचा चहा. कुठं चालले आहे मला सोडून. मी आत्याकडे चाललेली आहे. येतो आत्याकडे. नाही, मला पैसे दे. पैसे कशाला
बाबू? मला कोल्हापुरी चप्पल पाहिजे. बाळा पप्पा आहेत ना घरी, त्यांच्याकडून घे. पप्पा म्हणते तुझ्याकडनं माग. मी आणि पप्पा वेगळे आहेत का बाळा? मलाच पप्पा देतात पैसे. हा मग दे की आता तू. दे दे. अरे पप्पाकडून माग ना. पप्पा म्हणतात तुला विचार आणि तू म्हणते बरं, ठीक आहे. पप्पांना मी द्यायला लावते. ठीक आहे. घे चल. अरे ऑनलाइन पाठवतील ना पप्पा. क्या ये लड़का मेरे पीछे ही लगा है चप्पल घ्यायची. अरे मी केव्हापासून लागलोय माग. त्याला चप्पल घ्यायला पैसे द्या 500 रुपये. 500 रुपये? अरे आई 500 रुपये काही येत नाही 700 आजकाल. रुपये द्या. मी पप्पांना म्हणलं की 1000 रुपये द्या, मी कमीत कमी किमतीचे आणतो. 700-800 रुपये. 700-800 पर्यंत आणतो. पप्पा म्हणले नाही एवढी महाग कुठं असते का, आईला विचार. फोटोचे द्या. आईनी जर हो म्हणलं तर तुला देतो. फोटोचे द्या. द्या ना. चला द्या पैसे. ऑनलाईन पाठवून देतील बाळा. ठीक आहे. बर ठीक आहे. आम्ही आता आमच्या नंदेच्या घरी चाललेलो आहोत. आणि ओके. तिथून आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आहोत. तिथून काही सामान आणायचं आहे, बिछाना आहे, कपडे आहे, ते घेऊन येतो आम्ही. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया, कारण मी फोन नाही घेऊन चाललेली आहे व्हिडिओ काढायला, कारण कालचा व्हिडिओ मी आता अपलोड लावून जाणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही येणार. तर व्हिडिओमध्ये मी आज इथं संमत आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. देते बाबू पैसे, चिंता नसावी. मना खूप असं करतो चेहरा. नाही तुम्ही बोलता नहीं नहीं दे तर देत दे दे तू नाही. बाबा. मैं मेरे तरफ से 500 रुपए तुमको भेज दूँ तुरंत. ठीक. हाँ.